नमस्कार मित्रांनो, जेव्हा पण आपण कोणती पण पुश ॲक्टिव्हिटी करतो, पुश म्हणजे काय, शोल्डर प्रेस झालं, चेस्ट प्रेस करतो आपण, त्यावेळेस कॉमन एक जिममध्ये मला एक चूक बऱ्यापैकी बघायला भेटली की बरीचशी पोरं जे आहेत वर्कआउट करताना शोल्डर चेस्ट झालं तर पूर्ण जॉईंटवर येऊन देतात वेट. जॉईंटवर प्रत्येक रेपिटेशन जॉईंटवर येऊन देतात. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. आता ते एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला बघा. चूक काय होती की पूर्ण खाली घेतात पोरं, पूर्ण खाली न घेता आपला हाफ रेंजमध्ये घ्यायचं आपल्याला. कमीत कमी कानाची जी रेंज आहे आपली ती कानाच्या रेंजपर्यंत जाऊन वर घ्यायचे. थोडक्यात काय की आपल्याला मसल कंटिन्यू ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. जेवढ्या पण तुम्ही रेपिटेशन मारताय, 15 रेपिटेशन मारताय, 12 रेपिटेशन मारताय, त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू मसल ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तेव्हाच तो मसल तुमचा ब्रेक होणार आणि डेव्हलप होणार. जर तुम्ही पूर्ण फुल रेंजमध्ये खाली येत असाल तर मसलवर न येता ते जॉईंटवर येतं जास्त वेट. आला लक्षात? जॉईंटवर येणं म्हणजे परत शून्यातनं स्टार्ट करताय तुम्ही. थोडक्यात जेव्हा लिफ्ट करता तेव्हा शून्य असतो, त्याच्यानंतर तुम्ही 1 रेपिटेशन 2 रेपिटेशन मारता. पण ते फुल रेंजमध्ये प्रत्येक वेळेस जर आलो आपण तर तो जॉईंटवरच येणार तुमचा. म्हणजे मसल तुमचा चांगला डेव्हलप नाही होणार आणि इंजुरी जास्त होणार. सेम नियम तुम्हाला चेस्टला पण लागू आहे. जे आपण पुश ॲक्टिव्हिटी करताय तुम्हाला त्या सगळ्यांना हाच नियम लागू आहे. तुम्ही पूर्ण 0पर्यंत येऊ नका. तर हाफ रेंजमध्ये कोणते जे सर आहेत जिममध्ये तर त्यांना प्रॉपर विचारा आणि त्याशिवाय तो सेट मारू नका.